नमो बुद्धाय। सगळीकडे जयंतीचा माहोल आहे आणि आपण जयंतीच्या संदर्भातच गेल्या 1-2 दिवसांपासून व्हिडिओ करतो आहे, कारण या संदर्भातल्या ज्या काही माहिती आहे, जी काही गोष्टी पुढे आलेल्या नाहीयेत पण त्या माहिती होणं गरजेचे आहे, अशा गोष्टींवर आपण थोडासा अभ्यास करून किंवा चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय। त्यातलाच एक विषय म्हणजे की आता सगळीकडे जयंतीत निळे झेंडे वापरले जातात, निळा रंग वापरले जातो, निळे कपडे आपण घालतो, पण निळा रंगच का हा प्रश्न आपल्याला कधी पडतो का, हाही मोठा प्रश्न आहे। निळा रंग हा आपल्या अस्मितेचा प्रतीक कसा बनला हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार, मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय पिंपळाचं पान। आता या विषयाकडे थोडंसं लक्ष दिल्यावर आपल्याला कळतं की आपल्याला थोडंसं भूतकाळात जावं लागेल। भूतकाळात म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी जेव्हा विचार केला की राजकीय क्षेत्रात एक परिपक्वता आणण्यासाठी किंवा वंचित शोषित घटकाला समान न्याय राजकीय क्षेत्रातही मिळावा, ती संघटन तयार व्हावं, या दृष्टिकोनातून त्यांनी पक्षाची स्थापना केली, ती म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन। आता तेव्हा ह्या संघटनेची पक्षाची स्थापना केल्यानंतर याचा जो झेंडा आहे तो निळा वापरण्यात आला। त्याच्यानंतर अनेक घडामोडी झाल्या, त्यानंतर समता सैनिक दल याचीही स्थापना करण्यात आली, यांचाही झेंडा हा निळा ठेवण्यात आला। समता सैनिक दलांचे जर आपण टोपीचा रंग पाहिला तर तोही निळा आहे आणि त्यामुळे हे जे आहे बाबासाहेबांनी केलेलं संघटन यामध्ये कुठेतरी निळा रंग आला आणि पुढे चालून हा निळा रंग म्हणजे त्यांनी अगदी शेवटच्या काळात दुसरा पक्ष स्थापन करण्याची इच्छा होती आणि ते गेले। त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या पक्षाची स्थापना केली, नंतर म्हणजे रिपब्लिकन पक्ष, आणि नंतरच्या काळात तो पक्षही फुटत गेला। पण त्यातला जो एक मेन धागा आहे, निळा जो रंग आहे तो कायम ठेवण्यात आला। आता एकंदरीत हा आपण निळ्या रंगाचा प्रवास जर पाहिला तर आपल्याला काही घडामोडी लक्षात येईल की निळा रंग आहे। आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतो की निळा रंग का, म्हणजे तेव्हा तत्कालीन परिस्थितीचा जर विचार केला तर वेगवेगळ्या संघटना होत्या, मुस्लिम लीग होत्या, कम्युनिस्ट पक्ष होता, या सगळ्यांचा ऑलरेडी त्यांचा रंग ठरलेला होता। म्हणजे लाल असेल, हिरवा असेल, भगवा असेल, या सगळ्या संघटनांचा रंग ठरलेला होता। आता त्याच्यापेक्षा वेगळा रंग राजकीय क्षेत्रात यायचं म्हटल्यावर कोणता रंग घ्यावा हाही प्रश्न पुढे पडला असावा। त्यातून एक रंग पुढे आला, तो म्हणजे निळा। निळा म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत घटक आहे, अद्भुत घटक आहे आणि निसर्ग त्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असंही बोलण्यात येतं, कारण की जर आपण आकाशात पाहिलं तर आकाशातही निळा रंग आहे आणि सगळ्या नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेणारा समुद्र हाही निळा आहे, म्हणजे समानतेचं प्रतीक या दोन्ही गोष्टीतून दिसतं। आणि विशेष म्हणजे निसर्गाच्या जे रंग आहेत, निसर्गाच्या नियमानुसार निळा रंग ही एक वेगळा आणि स्वतंत्र अस्तित्वाचा आहे, त्यामुळे हा रंग घेण्यात आला असावा असंही बोललं जातं। या निळ्या रंगाचं नंतरच्या काळात इतकं मोठं प्राबल्य वाढलं की ते सर्वसामान्य वंचित शोषित दलितांचं एक आधारस्तंभ बनला। म्हणजे मुंबईचं जर आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईमध्ये जेव्हा लोक यायला लागले होते, कामगार म्हणून तिथं वसायला लागले होते, वस्त्या निर्माण होत होत्या, तेव्हा मोकळ्या जमिनीवर आपलं घर थाटायचं आणि त्या घरावर म्हणजे झोपडी, घर म्हणजे काय तर झोपडी थाटायची आणि झोपडीवर निळा झेंडा लावायचा। आता निळा झेंड्याची किमया अशी होती की जर निळा झेंडा तेव्हा त्या झोपडीवर दिसला तर त्या झोपडीला उठवण्याचं किंवा बोलण्याची हिंमत कोणीही करत नव्हती, कारण तेव्हाची जर परिस्थिती, तेव्हाची मुंबई असेल, आता जो छत्रपती संभाजीनगर असेल, या सगळ्यांमध्ये एक क्रांतीभूमी म्हणून पाहिलं जातं, त्यामध्ये नांदेडचाही मोठा सहभाग आहे। या ठिकाणी जे वातावरण पेटलेलं होतं, एक निळ्या झेंड्याचा, निळ्या रंगाचा जो एक वातावरण निर्माण झालं होतं, एक क्रांती निर्माण झाली होती, त्यामुळं अर्थातच इथल्या समाज व्यवस्थेवर म्हणा, राजकीय व्यवस्थेवर म्हणा, एक दबाव निर्माण झाला होता आणि तो दबाव आजही मोठ्या पद्धतीनं काम करताना आपल्याला दिसतो। म्हणून निळ्या रंगाचे एकंदरीत आपल्याला प्रवास आणि महत्व लक्षात येतं। याबद्दल आपल्याला काही वेगळी माहिती असेल तर निश्चित कमेंटमध्ये सांगा।